झी 24 तास एक पाऊल पुढे। स्वाईन फ्लू गेला असं वाटत असतानाच पिंपरी देहू रोड परिसरात एका 4 महिन्याच्या मुलाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झालाय। तसंच 55 वर्षाच्या एका व्यक्तीचाही स्वाईन फ्लूने मृत्यू झालाय। काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तापमानात मोठी घट झाल्यानं स्वाईन फ्लूने पुन्हा डोकं वर काढलंय। शहरात परतीच्या पावसाचा जोर वाढल्यानं वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय। त्यामुळे स्वाईन फ्लूनेही डोकं वर काढले। त्यामुळे एका बालकासह दोघांचा मृत्यू झालाय। मागच्या 7 महिन्यात 12 जणांचा स्वाईन फ्लूने बळी घेतलाय, तर 2 दिवसात 4 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे। सर्दी, घशात खवखवणं अशी लक्षणं आढळल्यावर त्वरित उपचार करून घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। स्वाईन फ्लूला न घाबरता जेव्हा जेव्हा कोणालाही ताप, सर्दी, खोकला आणि घसादुखी असं असल्यास स्वतःच्या याच्यावर औषध पाणी न करता त्वरित डॉक्टरकडे जाऊन आपली तपासणी करून घ्यावी व डॉक्टर सांगतील तो औषधोपचार घ्यावा। वारंवार डॉक्टर बदलू नये। नागरिकांनी खबरदारी घेतल्यास स्वाईन फ्लूवर मात करता येणं शक्य आहे। हात स्वच्छ धुणं, रुमाल बाळगणं, गरज असल्यावरच बाहेर पडल्यास स्वाईन फ्लूचा धोका नक्कीच कमी होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।